राज्यात विधानसभेच्या निवडणुका अंतिम टप्प्यात आल्यात। सर्वच पक्षांच्या निवडणुकांच्या याद्या जाहीर झाल्यात। पक्षांचे अधिकृत उमेदवार ते बंडखोर आणि अपक्षांनीही फॉर्म भरलेत। प्रत्येक जागेवर लढत नेमकी कोणत्या नेत्यांमध्ये होणार हे आता फिक्स झालंय। अनेक जागांवर दुरंगी ते तिरंगी अशा फाईट होणार आहेत। यातल्या चुरशीच्या जागांबद्दल गाजावाजावर आपण जाणून घेणार आहोत। विधानसभेच्या रणधुमाळीत आज आपण पाहणार आहोत ठाणे मतदारसंघाबद्दल। ठाणे विधानसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार संजय केळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे, तर उद्धव ठाकरेंच्या सेनेने माजी खासदार राजन विचारे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। महत्त्वाचं म्हणजे मनसेनेही पुन्हा एकदा तुल्यबळ उमेदवार देत युवा नेते अविनाश जाधव यांना संधी दिली आहे। अशा वेळी या तिरंगी लढतीत नेमकं कोणाचं पारडं जड असेल, कोणते मुद्दे या जागेवर महत्त्वाचे ठरतील आणि महत्त्वाचं म्हणजे तिघाही उमेदवारांना या जागेवर विजय हवा असताना या मतदारसंघातील गणित नेमक्या कोणाच्या बाजूने राहू शकतात, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। तर ठाणे विधानसभा मतदारसंघामध्ये जुन्या ठाणे शहरातील जुन्या आणि नव्या ठाण्याचा काही भाग येतो। मराठी, गुजराती, जैन, मुस्लिम अशा संमिश्र लोकवस्तीच्या या मतदारसंघात 3,74,153 मतदार आहेत। यामध्ये जुन्या ठाण्यातील जीर्ण इमारती, सोसायटी, चाळींपासून ते ढोकाळी, मानपाडा, ब्रह्मांड येथील उच्चभ्रू टॉवर मधील वर्गाचा समावेश आहे। तसंच भूमिपुत्र, आगरी व कोळी समाजाची राबोडी, बाळकुम, महागिरी, कोलशेत या पट्ट्यात वस्ती आहे। राबोडी आणि महागिरीत मुस्लिम समाज वास्तव्याला आहे। हा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। 1990 पासून 2009 पर्यंत या मतदारसंघातून शिवसेनेचा आमदार निवडून येत होता। महत्त्वाचं म्हणजे ठाकरे गटाकडून सध्या निवडणूक लढवणारे राजन विचारे हे सुद्धा या मतदारसंघातून 2009 मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते। विशेष म्हणजे मराठी बहुल मतदारसंघ आणि मनसेची लाट असतानाही राजन विचारेंनी हा मतदारसंघ शिवसेनेसाठी राखला होता। मात्र 2014 मध्ये सेनेच्या या गडाला भाजपने सुरुंग लावला। 2014 विधानसभा निवडणुकीत एकसंघ शिवसेना आणि भाजपची युती तुटली होती। या निवडणुकीत शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर भाजपने संजय केळकर यांना रिंगणात उतरवलं होतं। या निवडणुकीत संजय केळकर यांनी फाटक यांचा पराभव करत शिवसेनेला एक प्रकारे मात दिली होती। ठाणे हातातून गेल्याने हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला होता। संजय केळकर यांनी 2019 मध्ये पुन्हा असाच विजय रिपीट केला। 2019 मध्ये शिवसेना भाजपची युती होती, त्यावेळी या मतदारसंघात भाजपने पुन्हा केळकर यांना उमेदवारी दिली। यावेळी मनसे आणि भाजप अशी थेट लढत झाली होती। संजय केळकर यांच्या विरोधात मनसेचे नेते अविनाश जाधव हे निवडणूक लढत होते। युती असतानाही अविनाश जाधव यांचा केवळ सुमारे 20,000 मतांनी पराभव झाला होता। त्यामुळे शिवसेनेतील एका गटाची अविनाश जाधव यांना छुपी साथ मिळाल्याची चर्चा रंगली होती। आता तिसऱ्यांदाही भाजपने पुन्हा संजय केळकर यांना उमेदवारी दिली आहे। एक स्वच्छ इमेजचा नेता म्हणून केळकर यांचं नाव घेतलं जातं। केळकर यांनी ठाण्यात भाजपचा कमबॅक होण्यात मोठी भूमिका बजावली। त्यामुळे केळकर यांच्याच नेतृत्वाखाली भाजपने ठाणे लोकसभा मतदारसंघावरही दावा केला होता आणि अगदी अखेरच्या क्षणापर्यंत भाजपने हा ठाणे लोकसभा मतदारसंघ शिंदेंना सोडला नव्हता। पक्ष संघटनेचं मजबूत जाळं आणि राज्यस्तरीय नेत्यांचं पाठबळ हे सुद्धा संजय केळकर यांचं बलस्थान आहे। ठाण्यात सर्वाधिक नगरसेवक असणं ही सुद्धा संजय केळकर यांच्यासाठी सुखावणारी बाब आहे। मात्र संजय केळकर यांनी ठाण्यात भाजपची ताकद वाढवताना एकनाथ शिंदे यांच्याशी पंगा घेतला होता। गेल्या वर्षांच्या कार्यकाळात केळकर यांनी अनेकदा ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात उघडपणे भूमिका घेतली आहे। त्यांचा रोख अनेकदा ठाणे महापालिकेवर एक हाती अंमल असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिलाय। गेल्या 2.5 वर्षात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुद्धा केळकर यांनी ठाणे महापालिकेतील गैरकारभार, बेकायदा बांधकामे, दर्जाहीन कामं इत्यादी मुद्द्यांवरून शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष हल्लाबोल केल्याचं अनेकदा दिसून आलंय। त्यामुळे शिंदे गटाने केळकर यांच्या विरोधात पुन्हा एकदा स्टँड घेतला तर आश्चर्य वाटायला नको। महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांनी याआधी 2019 मध्ये शिवसेना भाजप युती असतानाही भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आरोप झाला होता। त्यामुळे शिंदे गटाशी जुळवून घेणं हे संजय केळकरांपुढील सर्वात मोठं आव्हान राहणार आहे। नाहीतर मग राजन विचारे त्यांना तुल्यबळ लढत देऊ शकतात। राजन विचारे ठाण्यातील एकमेव मोठे नेते आहेत ज्यांनी ठाकरेंची साथ दिली आहे। ठाकरेंनी त्यांना पुन्हा लोकसभेचं तिकीटही दिलं होतं।
मात्र राजन विचारेंना त्यात पराभव स्वीकारावा लागला होता। शिंदेच्या शिवसेनेचे नरेश म्हस्के यांनी राजन विचारे यांचा 1.5 लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता। एवढंच नाही तर ठाणे विधानसभा मतदारसंघातूनही राजन विचारे 45,000पेक्षा जास्त मतांनी मागे पडले होते। अशा वेळी ही कसर भरून काढण्यात राजन विचारे यांची दमछाक होणार आहे। मात्र मतदारसंघात असलेला कनेक्ट शिंदेच्या सेनेचा उमेदवार नसल्याने शिवसेनेच्या पारंपरिक मतांमध्ये विभाजन होण्याची कमी शक्यता या बाबींवर राजन विचारे यांची भिस्त असणार आहे। मात्र ही लढत दुरंगी नसणार आहे। मनसेने या मतदारसंघातून पुन्हा एकदा अविनाश जाधव यांच्यासारखा तुल्यबळ उमेदवार दिलाय। या मतदारसंघात मनसेला मानणारा एक वर्ग राहिलाय। अगदी 2009 मध्ये सुद्धा मनसेचा उमेदवार इथे दुसऱ्या क्रमांकावर होता आणि केवळ 3,000 मतांनी मनसेचे राजन राजे पराभूत झाले होते। 2019च्या विधानसभा निवडणुकीत अविनाश जाधव यांनी 72,000 मतं घेतली होती आणि कोणतीही लाट नसताना मनसेचा उमेदवार केवळ 20,000 मतांनी मागे पडला होता। सतत आंदोलनाच्या मार्गातून चर्चेत राहणं, तरुण नेतृत्व, मतदारसंघातील स्थानिक कनेक्ट ही अविनाश जाधव यांची काही बलस्थान आहेत। त्यातच राज ठाकरे यांनी या जागेकडे विशेष लक्ष दिलंय। त्यामुळे राज ठाकरेंची एक तुडुंब भरलेली सभा अविनाश जाधव यांना मोठा आधार ठरू शकते। थोडक्यात ठाणे विधानसभा मतदारसंघात ही निवडणूक तिरंगी असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या तिन्ही उमेदवारांना आणि त्यांच्या पक्षांना या जागेवरून विजय हवाच आहे। कारण संजय केळकर यांच्या ताकदीवर भाजप अगदी ठाण्यातही शिवसेनेला आणि त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेला भिडते। अशा वेळी जर ही जागा निवडून आली नाही तर एकनाथ शिंदे पुन्हा या जागेवर दावा करू शकतात। त्यामुळे ठाण्यातल्या अस्तित्वासाठी भाजपला आणि सेनेला सीट हवीच असणार। राजन विचारे यांच्यासाठी ही करो या मरोची लढत असणार आहे। कारण लोकसभेत राजन विचारेंचा पराभव झाला होता। अशा वेळी एकनाथ शिंदे यांच्यासारखेच आपणही तुल्यबळ आहोत हे दाखवण्यासाठी ठाण्यात राजन विचारेंना ही शेवटची संधी असणार आहे। अविनाश जाधव हे सातत्याने चर्चेत असतात, पण निवडणुकीच्या रिंगणात त्यांना यश मिळवता आलेलं नाही। त्यातच सलग दुसरा पराभव स्वीकारावा लागल्यास अविनाश जाधव यांच्या निवडणुकीच्या राजकारणाला घरघर लागू शकते। त्यामुळे सुद्धा अस्तित्वासाठी हे तिन्ही उमेदवार जीवाची बाजी लावताना दिसतीलच। या मतदारसंघातून कोणता उमेदवार निवडून येणार तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।